तर मी विश्वास पाटील नव्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्यानं सूत्र घ्यायला सातारला आलेलो आहे आणि आता या ठिकाणी कृष्णा कोयनेच्या संगमावर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीला फुलं व्हायला आलेलं. मला एक या निमित्तानं महत्त्वाची आठवण अशी सांगायची आहे की लोकांच्या मधला नेता आणि लोकांच्या मधला लेखक हे जीवनानुभव कसे वेचत जातात. एक सुंदर चरित्र लिहिलंय चव्हाण साहेबांनी कृष्णा काठ, आणि त्यातलं पर्टिक्युलर बिळाशीचे बंड नावाचं एक त्याच्यातलं चॅप्टर आहे. तो खूपच रोमहर्षक आहे की बिळाशीला कसा ब्रिटिशांच्या काळात मोठा निशाण वगैरे रोवलं गेलं होतं. पण त्याच्यामध्ये चव्हाण साहेब काय लिहितात की मी वाटेगाव पासून जंगलातून पुढे वाटेनं गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे लगेच मी एक 5-6 तासामध्ये तिथे पोचलो. आणि त्याचप्रमाणे हीच आठवण फकीरा कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी लिहिली की आदल्या दिवशी वारणेच्या पल्याड बेडसगावला फकीरा दरोडा घालतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो धन लुटून वाटेगावला येतो. हे कसं शक्य आहे? कारण पेठ नाक्यावरून आपण बघायला गेलं तर 30 किलोमीटर 32 किलोमीटर जवळजवळ तो रस्ता आहे. आणि मग मी अण्णाभाऊंच्या निमित्तानं शोध घेत होतो त्यावेळेला मला चव्हाण साहेबांनी पण हेच लिहिले की आम्ही रातोरात गेलो. हे कसं आहे? तर तिथे एक पत्रकार आमचा धोंडीराम म्हणून आहे, त्यांनी मला सांगितलं त्यांची आई 102 वर्षाची आणि ती बिळाशीची. मी त्यांना विचारलं की मधला कुठला रस्ता आहे का? तर ते म्हणाले आहे ना रे बाळ, इथं वाटेवरनं गावावरनं निघालं की मधून असं गेलं की आपण 4 ते 5 तासामध्ये बिळाशीला वाकुर्ड्यावरून पोचतो. ही सगळी तिच्या मुखामध्ये नावं होती. म्हणजे क्रांती कार्यामध्ये यशवंतराव चव्हाण बिळाशीला जाण्यासाठी त्या मधल्या रस्त्याने गेले, जो रस्ता खूप कमी लोकांना त्या काळात जंगली रस्ता माहिती होता, आणि तिथे जाऊन त्यांनी निशाण रोवलं किंवा त्या बंडामध्ये भाग घेतला वगैरे. तर माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की चव्हाण साहेब असो किंवा अण्णाभाऊ साठे असो, नेते असो त्या काळातले किंवा लेखक असोत, यांनी हा सगळा सह्याद्रीचा भाग, वारणेचा काठ, कृष्णेचा काठ सगळा पिंजून काढलेला होता. म्हणून तो त्यांच्या साहित्य कृतीमध्ये उमटून दिसला आणि म्हणून अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या, पण फकीरासारखा ग्रंथ किंवा कृष्णकाठ सारखा ग्रंथ टिकून राहतो. हे त्या महात्म्यांचं योगदान आहे.